आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आलेला असताना पोलिसांकडून बेड्या। जयदीप आपटेच्या जामिनासाठी 8 दिवसांपासून प्रयत्न। आपटेच्या जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलत आहेत। संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर जयदीप आपटेला काम देणारे सूत्रधार सरकारमध्ये, सूत्रधारांवर कारवाई कधी होणार, संजय राऊतांचा सवाल। जयदीप आपटे सध्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात। मालवण पोलीस त्याला आज कोर्टामध्ये हजर करणार। जयदीप आपटेच्या कल्याणमधल्या घराला पुन्हा टाळं। आपटेच्या अटकेची माहिती मिळताच घरातील सदस्य गायब। पहाटे 4च्या सुमारास घराला टाळं लावून आपटे कुटुंब पसार। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500 पर्यंतची वाढ। सह्याद्रीवर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये तोडगा। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर राज्यामधील एसटी सेवा सुरळीत। पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकावरील बस सेवा 100% पूर्ववत। एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार। सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवर कर्मचाऱ्यांनी शिंदे फडणवीसांना हार घालून आभार मानले। गेल्यावेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्यावेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500 वाढ मिळेल। गोपीचंद पडळकरांची माहिती। संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष। संपामध्ये नसतानाही बैठकीमध्ये शिरलेले सदावर्ते म्हणजे घुसखोर, श्रीरंग बर्गेंची टीका।